तूळ राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तूळ राशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुमची रास तूळ असेल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह, नशीब या तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत रडलात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर घेऊन येणार आहे. परंतु फक्त एकच इशारा की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवसात तूळ राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ स्किप बिलकुल पण करू नका. मन शांत ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण ऐका. कारण की हे मी जे सांगणार आहे ते शब्द नाहीत, तर ही देवाची सूचना आहे. आणि तुम्हा सर्वांना सगळ्यात प्रथम तर मी म्हणेल, तूळ राशीच्या लोकांनो, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्व स्वामी भक्तांना मी एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण की जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ लिहिल त्यांच्यावरती स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव नक्कीच होणार आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यातील सर्वात प्रथम आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमचे अडकलेले कामं अचानक मार्गी लागतील. होय, तूळ राशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की जे 3, 6, 9 अगदी 11 महिन्यांपासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता. तुम्ही प्रयत्न कमी केले नाही, तुम्ही भरपूर प्रयत्न केले, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे तुम्ही विनंत्या केल्या, परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला एकच वाक्य ऐकायला मिळालं, आत्ता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री तुम्हाला झोप लागत नव्हती. मनात एकच विचार येत होता, हे काम कधी होणार? माझं नशीबच असं का? देव मला पाहतोय का? परंतु तूळ राशीच्या मंडळींनो, आता तो काळ संपत आहे. अगदी पुढील काही दिवसातच, होय काही दिवसातच, ह्या पुढच्या 5 दिवसातच तुम्हाला एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा एखादा मेल येऊ शकतो, जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलवून टाकेल. आणि हा कॉल तुम्हाला तुमच्या अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल. कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस तुम्हाला अचानक संपर्क करेल. फोन वाजेल, तुम्हाला तुमचं थोडं हृदय थांबल्यासारखं वाटेल, परंतु समोरून जे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील ते शब्द ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडात न कळतच एकच वाक्य निघेल, आता तरी झालं आहे. आणि हा योग इतका ताकदीचा असेल की तुमचा विश्वासच बसणार नाही. सरकारी कामं असू द्या, कोर्ट केस असू द्या, तुमचं जॉब प्रमोशन असू द्या, जॉब अपॉइंटमेंट असू द्या, किंवा एखादा अडकलेली कामं असू द्या, व्यवसायातली परवानगी, यांपैकी एखादा मोठा अडथळा तुमचा नक्कीच आता दूर होणार आहे. परंतु लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही आहे. हा तुमच्या इतक्या वर्षांच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि तुम्ही देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली, पण तुम्ही हार मानली नाहीत. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन ते सर्व काही अडथळे दूर करतोय. आणि या बातमीनंतर फक्त कामच नाही, तर तुमचं मन देखील मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या, त्या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळणार. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलांची आणि अजून मोठं काही चांगल्या गोष्टी होण्याची.
तर मंडळींनो, जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलते का, तर हो, समजा ही तूळ राशीसाठी खरंच महत्त्वाची आणि मोठी भविष्यवाणी ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे पैशांचा अडथळा तुटणार आणि तुमची मोठी सुटका तुम्हाला मिळणार. तर तूळ राशीच्या मंडळींनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन थोडं जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे तुम्हाला आलेल्या ज्या वेदना झालेल्या आहेत त्याच्याशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात. पैसा असूनही हातात पैसा नसणे, मेहनत करूनही त्याचा मोबदला न मिळणे, दिलेले पैसे तुम्हाला परत न येणे, तुमच्या डोक्यावरचे कर्ज, EMI, उधारी याचं सगळं ओझं तुम्ही कोणालाही सांगत नव्हतात, पण आतून तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का? आणि त्यामुळे तुमची रात्रीची झोप उडालेली होती. कधी कधी तर तुम्ही हसत असताना देखील मनामध्ये तुमच्या कंटिन्यू तुमच्या काळजी चालू होती. तुम्हाला रात्रीची झोप लागत नव्हती, कारण डोक्यामध्ये सारखे तेच विचार की पैसा का येत नाही आहे, माझ्या मेहनतीचं फळ मला का मिळत नाही. परंतु तुम्हाला मी तूळ राशीच्या मंडळींनो सांगते, आता हा जो आर्थिक अडथळा होता ना, तो आता तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसातच अचानक अशी बातमी तुम्हाला मिळेल जी थेट पैशांशी संबंधित असेल. जे अडकलेलं पेमेंट होतं, जो थांबलेला पगार होता, जे पण तुमचा व्यवसाय चालत नव्हता, नोकरीमध्ये तुम्हाला काही अडथळे येत होते, नोकरीमध्ये पगार थांबलेला होता, उधारीची रक्कम असू द्या, कोर्ट केस असू द्या किंवा तुमचं प्रमोशन असू द्या, यांपैकी एक मोठी गोष्ट नक्कीच आता तुमच्या बाजूने फिरणार आहे. आणि तुम्हाला सांगते, कदाचित ही रक्कम मोठी नसेल, परंतु ती तुम्हाला भक्कम आधार देणारी असेल, ती तुमच्या मनावरती खूप मोठा परिणाम करणारी असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाहीत, तर ती आहे तुम्हाला जो तुमच्या मनावरचा ताण होता त्या ताणातून मिळणारी सुटका. आणि त्या क्षणी तुम्ही म्हणाल, होय, देव आहे आणि तो मला पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडलेली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी आता तुमच्या बाजूने उभं राहील. आणि लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतोय, परंतु यामागे तूळ राशीच्या लोकांनो, तुम्ही एवढ्या दिवसांची केलेली तुमची प्रामाणिक मेहनत आहे, तुमची सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने कधीच पैसे कमवले नाहीत, म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उशीर होतोय. परंतु हे बघा की उशीर झाला आहे, परंतु तुमच्यावरती अन्याय देवाने केलेला नाही आहे. पैशांच्या बाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासाला देखील बळ देईल, तुमचं डोकं हलकं करेल, तुमचे निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात तुम्हाला नवीन संधी दिसायला लागतील. पुढची तिसरी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे तुटलेली नाते जोडले जातील आणि तुमच्या मनाला शांतता मिळेल. तर तूळ राशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी ऐकताना कदाचित अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ शकते, कारण ही गोष्ट तुमच्या मनामध्ये तुम्ही जे पण काही दुःख दडवून ठेवलेले आहे त्या वेदनांशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, परंतु तुम्हाला सांगते, नात्यात पडलेली दरी भरून काढणं हे खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील असू द्या, भाऊ बहीण असू द्या, पती पत्नी असू द्या, प्रेमातील व्यक्ती असू द्या किंवा जवळचा मित्र असू द्या, यांच्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमचं नातं ताणलेलं होतं. कदाचित एखादा शब्द तुमच्या तोंडातून चुकीचा निघालेला असेल, कदाचित काही गैरसमज झाले असतील, कदाचित परिस्थितीच अशी होती की कोणालाच समजून घ्यायला एकमेकांना वेळच मिळत नव्हता. बाहेरून तुम्ही शांत दिसत होता, परंतु आतून तुमच्या सारखे मनामध्ये विचार चालत होते की हे सगळं असंच चालू राहणार का, हे सगळं कधी संपणार.
पण तूळ राशीच्या मंडळींनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूंचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे तुमच्यातला दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती आता पहिल्यांदा संपर्क करेल आणि हे शब्द तुम्हाला ऐकून असं जाणवेल की अजूनही नातं जिवंत आहे. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल ती समजुतीने आणि शांततेने. खास करून पती पत्नींमध्ये यांच्या नात्याला जी तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं पूर्वीसारखं होणार नाही, परंतु सुरुवात नक्कीच होईल आणि कधीकधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते. परंतु तुम्हाला सगळ्यात आधी एक महत्त्वाचा इशारा दिला जातो की या काळामध्ये जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून एकमेकांना माफ करा. माफी मागणं आणि माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हे आपल्या आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, तुमची झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे दुरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलवून टाकेल. तूळ राशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला आतून जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं तुम्हाला वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं आणि मनात सतत विचार होते की माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एक अधिकृत सूचना असू शकते. तुम्हाला त्या संदर्भात जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षणासंबंधित विजा किंवा ॲडमिशन, व्यवसाय संबंधित मोठी संधी यांपैकी एक तरी गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठीच आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल हे सर्व तुमच्यासाठी आहे. हे तुम्ही देवाकडे एवढ्या वर्षांपासून मागत होता. हे आता ही बातमी फक्त तुम्हाला आनंद देणारी नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं सगळे दरवाजे बंद झालेत, आता तिथेच हे नवीन दरवाजे तुमची वाट बघत आहेत आणि हे नवीन दरवाजे तुमच्यासाठी आता उघडणार आहेत. खास गोष्ट अशी आहे, ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करण्याची, स्वतःला बदलण्याची संधी देईल. जे लोक म्हणत होते तुझ्याकडनं तर काहीच होणार नाही, आता त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. यामध्ये महत्त्वाचा इशारा म्हणजे ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी हे सगळं बरोबर करतोय ना? कारण की ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतोय. तर मंडळींनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येतंय, तर समजा ही भविष्यवाणी खरंच तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी पुढची जी आहे ती अगदी महत्त्वाची आहे. ती म्हणजे तुमचं नशीब आता जबरदस्त यू टर्न घेणार आहे. तर तूळ राशीच्या मंडळींनो, आता जे मी सांगणार आहे हे ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल हे फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात तुम्ही एकाच दिशेने चाललेले होते. संघर्ष, अडथळे आणि निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल की मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? तर मंडळींनो, आज मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नाही, परंतु तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे यू टर्न देईल. तिथे अचानक तुम्हाला यश दिसेल. सतत तुम्हाला अपयश येत होतं, आता तुम्हाला अचानक यश दिसेल. जिथे दरवाजे बंद होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल हे सगळे इतक्या लवकर कसं घडतंय? खास गोष्ट अशी आहे, हा यू टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, निर्णय स्पष्ट होतील.
ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्यासमोरच तुमचं नशीब आता उंच भरारी घेणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळेल. आणि हा बदल नुसता बाहेरचा नाही, तर तो तुम्हाला आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल. परंतु तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते की हा काळ जरी शुभ असला तरी या काळामध्ये अहंकार करू नका, सगळ्यांना सगळं सांगत फिरू नका आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा तुम्हाला तुमच्यातली नम्रता ठेवणे हेच फार तुमचं मोठं संरक्षण असतं. तर मंडळींनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल हे सगळं तुमच्याच आयुष्याशी जुळतंय, तर समजा हा U-टर्न तुमच्यासाठी आहे. आणि जे काही तुम्ही आज ऐकलं आहे तर ते फक्त शब्द नव्हते, हा होता देवाचा संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो परंतु अन्याय कधीच करत नाही. आणि हे जे मी आज सांगितलेली भविष्यवाणी, याच्यातला एक पण शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही सर्व भविष्यवाणी तुमच्याचसाठी होते. आणि मनापासून माझ्या ह्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि तुम्हा सर्वांना विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण की स्वामींचा आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी तुमच्या सर्व भक्तांवरती कायमस्वरूपी राहो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो, तुम्हाला विनंती करते की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे मला एक सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. देव तुमचं भलं करो, देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती कायमस्वरूपी राहो, हेच मी तुम्हाला सांगेल. चला भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.